निश्चित या सगळ्यामध्ये भोवताल हा विसरता येत नाही आणि भोवताली असलेल्या भावना हल्ली इतक्या फ्रजाईल झाल्यात, संवेदना असतील, भावना असतील, दुखावणं ह्या सगळ्यात. अशा काळामध्ये तुम्ही जे काम करताय आता दिग्पाल, ते इतकं म्हणजे कल्चरल डॉक्युमेंट तुम्ही म्हणताय, पण ह्या सगळ्यात आत्ता हे करत असताना भावना दुखावणं या अवतरणाकडे तुम्ही कशा अर्थानं पाहता? कारण समाज, त्याचे दोन असलेले विभाग, त्यांचा असणारा प्रत्येकाचा एक विचार बैठक, त्याला धरून त्यांची असणारी धारणा आणि त्याच्यानंतर असणारा कलाकृतीकडे कलाकृती म्हणून बघण्याचा असणारा एक निकोप दृष्टिकोन कुठेतरी हरवत चालला असं वाटतंय का? आणि त्या सगळ्याबद्दल तुम्ही बोलावं असं मला वाटतं. नक्कीच हरवत चाललाय असं मला वाटतं की निकोप दृष्टिकोनातनं कलाकृती बघणं, त्याचं मूल्यमापन जरूर समाजाने केलं पाहिजे. कारण काय नेमकं मांडण्याचा प्रयत्न आहे हे समजून घेतलं पाहिजे. आणि तुम्हाला ती कलाकृती अव्हेरण्याचा पूर्ण अधिकार आहे की मला नाही आवडली, फेअर इनफ, मला चालू शकतं हे विधान, पण त्याबद्दलच्या काही अतिरेकी स्वरूपाच्या ज्या रिॲक्शन्स आता येऊ लागल्यात किंवा येताना दिसत आहेत, तर मला असं वाटतं की तुम्ही कलाकृतीतनं काय म्हणायचं ते समजून घ्या. त्यातलं मत तुम्हाला पटत असेल तर ते ठेवा, नसेल तर टाकून द्या. इतकं सोपं आहे. पण तसं होत नाही. याचं कारण सिनेमा असेल किंवा नाटक असेल किंवा कादंबरी असेल, हे अत्यंत प्रभावी माध्यम आहे. कारण ते तुमच्या भावनांचाच ठाव घेतं मुळात. आणि जर त्या भावना दुखवत असतील तर ही दोन्हीकडची जबाबदारी बनते. म्हणजे ही फिल्म मेकर्सची पण जबाबदारी आहे की तुम्हाला जे सांगायचं आहे, सांगणं जे आहे त्याच्यामध्ये तुमची मांडणी हाच महत्त्वाचा भाग असतो. बरोबर. ऐतिहासिक घटना तुम्ही बदलू शकत नाही, कारण तो अधिकार आपल्याला कोणालाच नाही. मग त्याची मांडणी, इंटरप्रिटेशन ज्याला आपण म्हणतो, तर ते इंटरप्रिटेशन हे जास्त महत्त्वाचं ठरतं जेव्हा त्याच्याशी भावना निगडीत असतात.